बरं रश्मी मॅडम, आता सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं की लग्नाळू मंडळींची ह्याचं प्रमाण कसं आहे, काय संख्या आहे, उपलब्धता किती आहे मुलामुलींची? सध्याची लग्न व्यवस्था अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अरे बापरे. हो, की एकतर मुलींची संख्या हा एक मोठा मेजर इश्यू आहे आणि तो भारतातल्या लोकेशनप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ह्याचे सात पडसाद आहेत की संख्या कमी होत चालली. बरं. हा मूळ मुद्दा आहे की मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्याच नाही आहे. त्याच्यामुळे काही मुलं अविवाहित कायम आजन्म राहणार हे अगदी ब्रह्मवाक्य आहे. तुम्ही जोडी त्या वयाची मिळवूच शकणार नाही आहे. दुसरा भाग असा आहे की एक गंमत तुम्हाला सांगते की 12वीचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा तुम्ही जर पेपरमध्ये ते पाहिलात रिझल्ट तर तुम्हाला दिसतं की मुलींचं प्रमाण जास्त आहे मेरिटमध्ये आणि मुलांचं प्रमाण कमी आहे. हो हो हो. आणि हेच मुलं 12वी नंतर कुठे टर्न होतात? करिअरसाठी. म्हणजे डॉक्टर इंजिनियर होणारे जे मुलं मुली आहेत त्यांना त्यांच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी कसा मिळेल? बरं, मिळेल तर मिळेल, त्या प्रमाणात कसा मिळेल? होय, हा प्रश्न आहे. हा प्रश्न मोठा आहे. मग त्या परिस्थितीमध्ये मुली किंवा मुलंसुद्धा आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर उतरायला तयार नसतात. म्हणजे समजा महत्त्वाकांक्षी मुलं किंवा मुली आहेत तर ते ॲडजस्टमेंट करायला तयार नसतात. मलाही इंजिनियरच मुलगा पाहिजे, मला इंजिनियरच मुलगी पाहिजे, मला डॉक्टरच मुलगा पाहिजे, डॉक्टरच मुलगी पाहिजे, अशा ज्या अपेक्षांचा साचा बनवून ठेवतात तो तुम्हाला कसा काय मिळेल? ते मॅच कसं होणार? तुम्हाला कुठेतरी खाली उतरायला पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे एक छानचं लग्न असं ज्या अपेक्षा असतात सगळ्यांच्या, तर त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज हा मुद्दाच विसरून जातात. वास्तवातलं लग्न कुणालाच नको आहे. प्रत्येकाला राजकुमार पाहिजे किंवा राजकुमारी पाहिजे. पण तुम्ही जर पहिल्यांदाच ठरवून ठेवलं तर सोपी गोष्ट आहे. तुम्ही 12वीचं 10वीचं रिझल्ट यायच्या आधीच तुम्ही ठरवून ठेवता, मला जर 70 ते 80% पडले तर मी इकडे जाईन, मला जर 80 ते 85 पडले तर मी इकडे जाईन, 85 ते 90 इकडे, 90 ते 95 इकडे, 95 ते 97 98 99 पॉईंट मी तिकडे. हे कसं ठरवता? मग लग्नाचं का नाही ठरवत? की मला मुलगी बघताना किंवा मुलगा बघताना मी काहीतरी मला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. तर मी काय कॉम्प्रोमाइज करू शकेन? तुमच्या आधी अपेक्षा एका कागदावर लिहून काढा. रेड डॉट, ऑरेंज डॉट, ग्रीन डॉट असे वेगवेगळे तुम्ही कॉलम तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही अपेक्षा आधी पूर्ण अपेक्षा म्हणजे अगदी पूर्ण काय म्हणतात त्याला, बहुगुणी बहुदुधी काहीतरी म्हणतात ना, आखूड शिंगी बहुदुधी, तसं हां ती म्हण त्याप्रमाणे तुम्ही एकदा सगळं छान लिहून काढा. त्याच्यानंतर तुम्ही एक ऑरेंज झोन तयार करा. त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲडजस्ट करू शकाल? शिक्षणात नाही 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 मला शिक्षणात ॲडजस्ट नको आहे. मग उंचीत हां ठीक आहे, उंचीमध्ये ॲडजस्ट करू शकेन. लोकेशन हां ठीक आहे लोकेशनमध्ये ॲडजस्ट करू शकेन. किंवा ब्रॉड ठेवू शकेन मी की जरासं इकडचंही चालेल, तिकडचंही चालेल, तिकडचंही चालेल. असे तुम्ही स्वतःच्या मनाशी अभ्यास करून पूर्ण 100% पॉईंट, त्याच्यानंतर मायनस होणारे पॉईंट, त्याच्यानंतर मायनस होणारे पॉईंट आणि अगदी एक लक्ष्मण रेषा ओढून ठेवा वयाची. वय वर्षे 27 नंतर मी ह्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी कमी करून टाकेन. 28 नंतर अजून 2 गोष्टी कमी करेन. 29 नंतर 4 गोष्टी कमी करेन. 30 नंतर तर मी सगळंच कमी करेन. असा तुम्ही काहीतरी एक क्रायटेरिया ठरवला नाही तर तुम्ही तुमच्याच मापामधल्या मुली बघत 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 फिरणार, तुमचं लग्न होणार नाही. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.